नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आमचे दादा जे आपल्या कोकणातील यूट्यूबर्स म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्या नमनामध्ये काम करत आहेत. आणि चला तर मग दादाची भेट घेऊ आणि संपूर्ण त्यांचा जीवन प्रवासासाठी नमनामध्ये कशी आवड निर्माण झाली आणि काम करत आहेत आज. चला, नमस्कार दादा. नमस्कार. आपलं संपूर्ण परिचय. प्रशांत शिवराम कातकर, माझं वाडगाव गाव आहे. अच्छा. नमनाची सुरुवात म्हणाल तर तशी पण बघायला गेलात तर आवी अनिल कलामंचामुळेच झाली. मागील 3 वर्ष मी याच्या नमन मंडळामध्ये काम करतोय. पेंदा सुदामाची भूमिका ही 2 वर्ष करतोय. मागच्या 1-2 शोमध्ये केली नव्हती. आज शिवाजी मंदिरसारख्या नाट्यगृहात मला आवी अनिल कलामंचाने ही संधी दिली. खूप छान. आणि आज प्रथमच म्हणजे खूप इच्छा होती तुमच्याशी बोलण्याची. तुमचं लोककलेबद्दलचा प्रेम आणि खूप सुंदर अशा भूमिका आपण साकारताय. दादा, तुम्हाला जो लोकांकडून म्हणजे रसिक प्रेक्षकांना जो प्रतिसाद भेटतोय त्याच्याबद्दल काय सांगाल? रसिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद भेटतोय. म्हणजे एक लास्ट टाइम पण मी एक साधू महाराजांची भूमिका केली होती. बरेचसे म्हणजे माझे मित्रमंडळी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, यांचा एक चांगला रिस्पॉन्स आला. आज माझे बाबा नाही आहेत आपल्यामध्ये, स्वर्गवासी झाले. बरेचसे लोक, माझे बाबा पण माझे शंकराची भूमिका करायची आणि साधू महाराजांच्या पण भूमिका करायची. ज्यांनी माझ्या बाबांचं काम बघितलंय त्यांनी तेच बोलले की सेम तू तुझ्या वडिलांसारखा दिसतोय. मला एवढं भरून आलं. आणि आज कदाचित माझे बाबा असते तर त्यांनाही माझं हे काम नक्कीच आवडलं असतं. खूप छान. म्हणजे आपल्या घरापासून जो वारसा आहे आणि तुम्ही जो चालवत आहेत पुढे, एक ती आवी अनिल कलामंचाची संधी दिली तर तुम्ही सोनं करताय दादा. खूप छान वाटतंय. आणि मी काय म्हणत होतो की आपण जसं जॉब आणि हे कार्यक्रम हे कसे मॅनेज करता? मॅनेज करावं लागतात. मॅनेज होत नाही आहे ॲक्च्युली. सुट्टी बिट्टी घेऊन थोडंसं काहीतरी सांगून, कारण आपण कोकणी माणूस म्हटल्यानंतर शिमग्याला गावी जातोय, गणपतीला गावी जातोय, इतर सुट्ट्या आहेतच. त्या सुट्ट्या ॲडजस्ट करून, काम ॲडजस्ट करून हे सर्व होतं. हे प्रश्न मला वाटतं मलाही येत असतील आणि तुम्हाला येत असतील की हे तुम्ही कसं ॲडजस्ट करताय. मला वाटतं परवाची तुमची रील पण चांगलीच व्हायरल झाली. कुठला सुटला निघाला रील करायला. ते ॲडजस्ट करावं लागतं. लोकांना वाटतंय त्यांना ह्याच्यातून पैसे भेटतात की खूप कमवतात. तसं काही नाही आहे. ही कोकणची लोककला सातासमुद्रापार जावी यासाठीच आमचे हे प्रयत्न आहेत. खूप छान. जी लोककला चांगली आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करताय. जी कुठे लोक पावत होती ती ह्या वर्षी म्हणा मुंबईसारख्या रंगमंच अनेक असे कार्यक्रम आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा शीट्स बुकिंग आहेत सर्व, तरी कार्यक्रम करतात. खूप सुंदर असं वाटतं की ह्याच्या आधी नव्हते एवढं कार्यक्रम वगैरे आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी. बरोबर. तर दादा, आपण भेटून खूप छान वाटलं. आपण जी आता भूमिका करताय, 2-3 भूमिका केली, त्यापैकी तुम्हाला आवडणारी कोणती भूमिका जास्त सर्वात आवडणारी? खरं सांगायचं तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे जसे लोक मला बोलले की तुम्ही तुमच्या वडिलांसारखे दिसताय, ज्यांनी माझ्या वडिलांचं काम बघितलंय त्यांनीच बोलले. इतर लोकांना तर ते माहीतच नव्हतं, कारण पहिले आपले यूट्यूब नव्हतं. कदाचित मलाही तेव्हा जे माझे वडील असताना यूट्यूबचं थोडं तरी ज्ञान असतं तर मी वडिलांचं काहीतरी ठेवलं असतं, कारण ते मोठे शाहिरी होते आमच्या इकडचे. पण तीच मला खंत होते आणि त्याच खंताबाई मी ही यूट्यूब चॅनल चालू केलं. आपलं गावचं नाव आणि परिचय गावचं? माझं नाव प्रशांत शिवराम कातकर, वाडगाव कातकरवाडी, लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी. वडील आपले जे बाबा आहेत होते ते आपले म्हणजे नमनामध्ये होते की जाकडी वगैरे? जाकडीमध्ये पण आपले आताच ख्यातनाम शाहीर अंकुश गुरव यांच्याबरोबर सुद्धा त्यांची बारी झालेली आहे. 4-5 बाऱ्या केलेल्या आहेत. नमनामध्ये त्यांनी सुद्धा काम केलं आहे. बाळकोजी नवतर उत्कृष्ट मंडळ हे नमनाचंही नाव होतं आणि जाकडी नृत्याचंही नाव होतं आमच्या. खूप छान. कारण आपल्या आत्ता 2017-18च्या आसपास मोबाईल, समजा स्मार्ट मोबाईल किंवा यूट्यूब हे माध्यम भेटलं, पण आपण जी जेव्हाची कला जर जपली असते म्हणजे ती कॅप्चर जरी करून ठेवलं असतं नक्कीच, तर त्या आठवणी खूप आहे. ते भारावून आलं तुम्ही, ते दिसतंय मलाही ते वाटतंय, कारण मी पण ते सर्व जवळून अनुभवलेत असे जे. कारण माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये एक 45 सेकंदाचा बाबांचा व्हिडिओ होता. त्यासाठी मी युट्यूब चॅनल केलं की कारण आपला मोबाईल हरवतो, काही होतं, बरोबर, मेमरी कार्ड हरवतं, तर हे कसं ठेवणार. तर म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलं आणि ते बाबांचं पहिलंच गाणं मी ते 45 सेकंदाचं आहे. त्याच्यानंतर मग मी बाकीची गाणी टाकायला सुरुवात केली. खूप छान. त्या एका व्हिडिओमुळे ते बाबांच्या आठवणीमुळे, कारण तेव्हा मोबाईल नव्हता, मी पण असे फेसबुक असेल तर सगळे फोटो टाकून द्यायचो. अकाउंट ब्लॉक झालं तरी पण ते काय नाही, पण ते आठवणी नव्हत्या राहायच्या. आपल्याकडे मेमरी कार्ड वगैरे 2 GB वर नसायचं तेव्हा. बरोबर. पण ते तुम्ही चालू केलं, ॲड केलं, म्हणजे त्यानुसार तुम्ही आम्हाला जरी भेटलात कोकणची युट्यूबर्स म्हणून जे आता नाव गाजतंय, त्याबद्दल काय सांगाल?
खरं तर मी कोकणातील युट्यूबर्स हे जे नाव गाजतायत त्यांचे पहिले मी आभार मानेन. कारण अनिल घराण्यांचं हे नाव मला माहिती होतं, पण त्यांची माझी ह्या कोकणातील युट्यूबर्स यांच्यामुळे ओळख झाली. पहिली त्यांनी मला संधी अजिंक्य योद्धा या नाटकात दिली. मालोजी मामाची मी भूमिका केली होती, बऱ्याचशा लोकांनी बघितलेली असेल. त्यामुळेच त्यांची माझी ओळख झाली. आणि आज त्यांच्या नमनामध्ये पण काम करतो, जाकडीमध्ये पण त्यांच्या कोरसला बसतो मी कधी कधी, जर कोणीच नसेल किंवा कुठे काय कमी असेल तिथं मी असतो. म्हणूनच मी कोकणी युट्यूबर लोकांचे पहिल्यांदा धन्यवाद माने की त्यांच्यामुळे त्यांची माझी ओळख झाली. त्याचाही आपला एक व्हिडिओ आहे की ते आपण कसे एकत्र आलो, बरोबर. काही लोकांच्या मुलेच एकत्र आलोय. पण खूप छान वाटतंय की अजून बरेचसे आहेत जे कला जपतायत बरोबर. आणि त्यांनी अशीच ही लोककला जपावी. जिथे चुकतंय तिथे चुकतंय, बरोबर. ते बरोबर आहे. ते व्हिडिओ तुम्ही किती लाखात व्हिडिओ गेला असेल तरी तो मी तरी डिलीट करतो, तुम्ही पण करताय, काही मान्य नाही. बरोबर. पण जे लोककला कारण यात साता समुद्र पार जाते. तर मागच्या तुम्ही जाकडीची बारी बघितली असेल गावाला, लांबोरी पॉईंटची एक फॉर्मर आला होता. तर अशा काही ना काही ते आपण साता समुद्र पार जात आहेत किंवा ब्लॉगिंग वगैरे करतायत ते माणसं. बरोबर. तर आपल्या पण चांगलं काहीतरी गेलं पाहिजे. आणि हा नक्कीच, संदेश नक्कीच. तुम्ही जे लोककला जपताय त्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद आणि दादा. आपला हा पुरेसा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आता तुमची एंट्री आहे तिकडे, तर एंट्री सोडून तुम्हाला बोलवलंय. चालेल. मी पहिले तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा जॉब सांभाळून इथे आलात. कारण तुम्हाला मी फोन केला होता तुम्हाला, दादा येत आहे का म्हणून. तर तुम्हाला टाइम भेटला तर नक्कीच येईल. पण तुम्ही वेळात वेळ काढून काम धंदा सांभाळून आलात, खरंच तुमचे धन्यवाद. तसं काय ना, आपलाच कार्यक्रम आहे. हो, ते तर आहेच. थोडा जोर अजून लागला असता अजून, पण खूप चांगला प्रतिसाद आहे. प्रेक्षक अजूनही बसलेत आणि आनंद घेतात. शालूचा डान्स झालाय, शालू जो का महिना, बरोबर. सर्व आनंद घेत आहेत. तर खूप छान वाटलं दादा. आणि हा व्हिडिओ तुमचा व्हायरल आहे 100%. धन्यवाद दादा. धन्यवाद.